बाहेरच्या कामाचं, मार्केटमधलं जे काही टेन्शन असतं ते जरी तो कॅरी करत घरी आलेला असला तरी तुमच्या स्माईलने, तुमच्या हास्याने त्याचं सगळं टेन्शन संपलं पाहिजे. नव्हे आता मे महिन्याचे दिवस आहेत ना, तुम्ही जर असा पदर समोर धरला आणि घाम पुसला ना, त्याच्या अख्ख्या दिवसाचा शीन गेला बघा. हे सुख आहे ना, ह्याच्यापेक्षा वेगळं सुख काय असतं बरोबर आहे की नाही? हसणं. कोविडपासनं विजयभाऊ माणसं हसायची बंद झालेत, हसतच नाहीत लोक आता, इतकी सिरियस वागतात. मला नवल वाटतं. म्हणजे काय की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. तुमचे हार्टवाले डॉक्टर सांगतात ना, हसत राहा, आनंदी राहा, हास्य क्लबला जा. हेतू काय त्यातला? मोकळं होतं, सगळे स्नायू मोकळे होतात, हार्ट मोकळं होतंय. मी चांगलं वाक्य वाचलं कार्डिओलॉजिस्टच्या ह्याच्यामध्ये, हार्ट इज ए मशीन दॅट वर्क्स फॉर 24 hours अँड सो मेनी इयर्स, सो कीप इट हॅपी वेदर इट इज युअर्स ऑर अदर्स. आनंदी ठेवा, स्वतःही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आनंद देत राहा. हे गमक आहे काय म्हणायचं, सुखी असण्याचं. स्त्रियांना सांगतो, घरी आल्या आल्या पोरांनी दिवसभरात काय काय उद्योग केलेत त्याची यादी लगेच वाचायला सुरुवात करू नका. छान वेलकम करा, छान स्वागत करा नवऱ्याचं घरात. चहा, कॉफी, पोहे काय पाहिजे असेल ते बनवून द्या. नवे आधीच तयार ठेवा. उपवास 2 कमी करा. पण वाडवडिलांनी सांगितलं ना, पती हा परमेश्वर आहे, पहिलं त्याला सांभाळा, पतीला सांभाळा आणि स्माइलिंग फेस ठेवा. मी सांगतो ना, तुम्ही लोक ब्युटी पार्लरला जाता, कशासाठी जाता बरोबर ना? तिथं जरा ते सगळं मोकळं करतात ना, काय काय स्टेप्स असतात त्याच्यात मला डिटेल माहीत नाही, पण त्याच्यासाठीच जाता ना. मी तर स्पष्ट बऱ्याच वेळेला महिलांच्या समोर बोलताना हे सांगितलेलं आहे की जर तुम्ही सतत हसतमुख असाल तर पार्लरला जायची सुद्धा गरज नाही. ते महिन्याचे 2-4 हजार रुपये वाचतील आपोआपच. काय होतं, महिनाभर नाही हसायचं आणि तिथं जाऊन घासायचं, काय फायदा आहे बरोबर ना? त्यामुळे हसतमुख असल्यानंतर ह्या गोष्टींचीच तुम्हाला गरज नाही. वृद्ध आईवडिलांना सांभाळताना त्यांना कसा आनंद देता येईल. आजकाल सोशल मीडियावर असल्यामुळे, मोबाईलच्या स्क्रीनवर असल्यामुळे आईवडिलांशी संवाद कमी झालेला आहे मुलांचा. मुलं आईवडील यांचा संवाद कमी झाला आहे, आजी आजोबांशी संवाद कमी झालेला आहे. त्यामुळे काय होतं आहे, दुरावा वाढत चालला आहे. जरा बघा, सहवासाचं सुख आहे, संवादाचं सुख आहे, एकमेकांना सन्मान देण्याचं सुख आहे, एकमेकांची स्पेस जपण्याचं सुख आहे. हे सगळी सुख आपण सहजगत्या देऊ शकतो, फक्त त्याच्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नो बडी इज इनफ रिच टू परचेस द पास्ट. या जगात इतका श्रीमंत माणूस अजून जन्माला आला नाही जो गेलेला वेळ परत विकत घेऊ शकेल. प्रत्येक गोष्टीचा टाईम आहे, एक लक्षात ठेवा तुम्ही. एकदम शेवटी काठी टेकवत पारावर येऊन बसायचं आणि मग म्हणायचं मी लय ताप दिला, ह्याला काय करावं होतं. आता ते दिवस परत आणता येतील का? नाही आणता येत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काशीला जायचा पण टाईम आहे, काश्मीरला जायचा पण टाईम आहे. पटतंय का तुम्हाला? बरोबर की नाही? दोन्हीची वेळ आहे ना. मग काशीला जायच्या वयात जर काश्मीरला नेलं तर काय होईल? अच्छा, ही गुलाबाची फुलं, अरे दिसं ना, आता काय उपयोग आहे तिथं? आणि सापडलं हातात फुल तरी पिंडीवर ठेवायचं, टाईमच निघून गेला. पटतंय तुम्हाला? म्हणजे काय, ज्या त्या वेळेला जे ते सुख देता आलं पाहिजे. आणि मुलं, आपल्या मुलांवर आपली स्वप्न लादू नका. मी आयतं दुकान टाकलंय, तू पण फार्मसीच कर, तू इथं आयत्या गादीवर येऊन बस, तुला काही कष्ट नाही, 25 वर्षाचं मी क्लायंट तयार केलेलं आहे. नो. त्याला जर ते आवडत नसेल तर त्याला जे करायचं आहे त्याला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण 700 कोटी लोक जरी परमेश्वराने निर्माण केले असले तरी प्रत्येक व्यक्ती युनिक आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. नवे मला तर वाटतं परमेश्वरा इतका जादूगार मोठा नाहीच कोणी. जगाची लोकसंख्या 700 कोटी असून सुद्धा कोणी एकमेकासारखं दिसायला नाही. बघा, चुकून जुळी झाली अशी ट्विन्स तर इतका गोंधळ उडतो. म्हणजे सद्गुरूंनी एकदा गोष्ट सांगितली होती, ते म्हणले आमच्या नातेवाईकात एक होतं, तर एकाला एरंडल द्यायचं होतं, त्यालाच रिपीट केलं, त्याच्यामुळे ते इतकं त्याची आपदा झाली, काय सांगायचं म्हणले. म्हणजे काय, तर जुळ्याने इतका आपल्याला प्रॉब्लेम पडतो. तर सगळे लोक दिसायला वेगवेगळे असणं ही परमेश्वराची व्यवस्था आहे. त्यानंतर चालणं वेगळं, हसणं वेगळं, बोलणं वेगळं, अक्षर वेगळं, सगळं वेगळं. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र, हे पहिला लक्षात ठेवा. म्हणून नवरा बायकोच्या प्रपंचात मी तुम्हाला सांगितलं, व्यक्तीच 2 वेगळ्या आहेत आणि राहायचं एका घरात. मग त्याला सद्गुरूंनी एक छान उपदेश केलाय, दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करा. त्याला जीवन म्हणतात, त्याला लाईफ म्हणतात.
सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरू नका. माणसाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक मर्यादा लक्षात घेतल्या तर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे ॲक्सेप्टन्स इज मस्ट. वस्तुस्थितीचा स्वीकार करावा आणि त्याला प्रयत्नपूर्वक चांगला आकार द्यावा. आणि मला सांगा, फक्त आपल्या जीवनातच संकट येत असं तुम्हाला वाटतंय? भगवान श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला हो? कुठे झालाय मला सांगा की? तुरुंगात झालाय ना? आपल्याकडे किती, आता तुम्ही केमिस्ट म्हणजे ऑलमोस्ट डॉक्टरच असता, किती दिवस कॉटवरनं खाली पाय ठेवत नाहीत किंवा घराच्या बाहेर जात नाहीत. बाळाला आणि बाळंतीन बाईला किती दिवस सोडत नाहीत तुम्ही. त्याच रात्री पूर ओलांडावा लागला आणि पलीकडे स्वागताला कोण होतं? पुतना मावशी. बरोबर ना? कल्पना करा की ज्याला आपण भगवंत म्हणतो ते सुद्धा कुठल्या प्रसंगातून गेलेत ह्याची कल्पना करा. आईवडिलांवर आलेला प्रसंग, सख्या भावाने जेलमध्ये टाकणं, ती काही ईडीची चौकशी नव्हती. त्याला भीती वाटत होती की ह्यातला कोणीतरी माझा वैरी असणार आहे म्हणून तो ही हत्या करत होता किंवा त्यांना त्रास देत होता. अशा प्रसंगातून ज्यांना आपण भगवंत म्हणतो ते गेलेले. प्रभू रामचंद्राचं लग्न झाल्यावर आपण कुठे जातो? लग्न झाल्यावर लग्नाच्या आधीच हल्ली बुकिंग करून ठेवतात हनीमूनचं. प्रभू रामचंद्राला कुठे जावं लग्न झाल्यानंतर? म्हणजे कल्पना करा, राज्याभिषेक होणार आहे, पै पाहुणे सगळे बोलावलेले आहेत, त्यांच्या सगळ्या रूम्स बुक झालेल्या आहेत, उद्या सकाळी अभिषेक होणार आहे आणि आज रात्री वडील बोलावून सांगतायत की मी असा असा शब्द दिला होता, आता तो पाळायचा आहे. आणि त्यावेळेला मुलगा म्हणतो हो तुम्ही म्हणताय त्या पद्धती मी जातो. लगेच वकिलाला बोलवून लिगल नोटीस वगैरे दिली नाही. उलट वडिलांनी असं सांगितलं की तुझ्या हातात सैन्य आहे, सगळ्या सैन्यावरचा कंट्रोल तुझ्याकडे आहे, मलाच तुरुंगात टाक म्हणजे तू मोकळा, मी शब्द दिल्यातनं मोकळा, म्हणजे तुला राज्य करता येईल, मला काही प्रॉब्लेम नाही, माझं वय झालं, मी बसू शकतो आतमध्ये. नाही. आता त्यावेळेला पप्पा म्हणत होते का बाबा मला माहिती नाही, पण त्यावेळेला तुम्ही दिलेला शब्द मला पाळायचा आहे आणि मी जायला तयार आहे. एक राजपुत्र ज्याचा उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे तो वल्कल नेसून अनवाणी जंगलात चालता झाला, ज्याच्या पुढे काही भविष्य नाही, कसलं सगळं अंधार आहे. बरं, वनात गेल्यावर तरी सुख आहे का? रावणासारखे सज्जन भेटले परत, बरोबर ना? म्हणजे तिथंच, म्हणजे कल्पना करा, मी का सांगतोय तुम्हाला, सर्वसामान्यपणे आपण, सद्गुरूंचं म्हणणं एक आहे, आपण दुःखाचा बाऊ करतो, आपण संकटांचा फार बाऊ करतो. थोडं अलिप्तपणे बघायला शिका, थोडं त्याच्याकडे तटस्थपणे बघायला शिका आणि दुसऱ्यांच्याकडे पहा. इंग्लिशमध्ये एक छान म्हण आहे, आय वॉज सॉरी बिकॉज आय हॅड नो बूट. बूट म्हणजे शूज, पायातले. आय वॉज सॉरी बिकॉज आय हॅड नो बूट टिल आय सॉ ए मॅन विदाउट फूट. ज्यावेळेला मी अपंग व्यक्ती पाहिली, ज्यावेळेला मी पाय नसलेली व्यक्ती पाहिली, त्यावेळेला मला वाटलं अरे बूट नाही ह्याचं दुःख करण्याचं काय कारण आहे, ह्याला तर पायच नाही दिलेले देवाने. म्हणून आपल्या दुःखाचा जास्ती बाऊ करू नये. शिवाय आपल्या दुःखाला आपणच कारण असतो, अन्य कोणीही नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आपल्या कर्मातूनच ती दुःख निर्माण झालेली असतात. त्यामुळं एक कलमी कार्यक्रम ठेवा. मी फक्त आज 24 मे 2024ला अशी प्रतिज्ञा करूया सगळेजण की माणसाचा जन्म, सद्गुरू सांगतात, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आहे. आता इथे सीमोल्लंघनाला काय करतात, आधी लुटून आणतात सोनं आणि मग जाऊन वाटतात घरोघरी. इथं नेमका उलटा प्रकार करायचा आहे, आधी वाटायचा आहे आणि मग लुटायचा. कुटुंबात, आणि चॅरिटी शुड बिगिन ॲट होम, सुरुवात घरापासून झाली पाहिजे. म्हणून मी पत्नीविषयी सांगितलं, आईवडिलांविषयी सांगितलं, मुलांच्या विषयी सांगताना सुद्धा मुलांना खूप प्रेम द्या. मुन्नाबाई MBBS बघितलं ना, जादू की झप्पी, तसं मुलांना जवळ घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या. आपल्या घरी पाहुणे आल्यावर काय पद्धत असते हो, पाहुणे पोराला जवळ बोलवतात आणि विचारतात तू कितवीला आहे बाळा, तो म्हणतो मी 7वीला आहे. पाहुण्यांचा एक ठरलेला प्रश्न असतो, काय होणार तू पुढे मोठा झाल्यावर? तो अशी कॉलर विलर ताट करून सांगतो मी डॉक्टर होणार. शेजारी बाबा उभे असतात शेजारी, हे कंपाऊंडर व्हायच्या लायकीच नाही, दिवसभर बोंबलं थिंडते. गॉड मेड कॉम्प्युटरला ते केलेलं फिडिंग आहे. मी सांगितलं मानवी देह हा परमेश्वराने बनवलेला कॉम्प्युटर आहे. त्याला स्वतःचे वडील जर असं फिडिंग, तर तो स्वतःला अंडर एस्टिमेट करायला लागतो. त्याच्या ठिकाणी न्यूनगंड तयार होतो की जर माझे बाबा माझी आईच म्हणत असेल मला हे जमणार नाही तर मग मला काही जमणारच नाही, मी असाच. फिडिंग आहे. हत्तीची गोष्ट तुम्हाला सांगतो.
हत्ती ज्यावेळेला लहान असतो त्यावेळेला त्याला प्रचंड जाड साखळीने बांधतात आणि तो भयानक प्रयत्न करतो ती साखळी तोडून मोकळं होण्याचा. पण त्यावेळेला बेबी हत्ती असताना, लहान हत्ती असताना त्याला ते शक्य होत नाही. कालांतराने ती गोष्ट त्याच्या अंतर्मनात जाते की ही साखळी आपण तोडू शकत नाही. हे अंतर्मनात गेल्यानंतर ते लोक काय करतात, माहूत हत्ती मोठा झाल्यावर त्याला साध्या दोराने बांधतात, फक्त त्याच्या पायाला बांधल्याच्या गुदगुल्या होतील अशी युक्ती करतात. दावं सुद्धा तो तोडत नाही. का? माइंड कंडिशनिंग असं झालं की मला हे शक्य नाही. कृपा करून आपल्या मुलांना असल्या गोष्टींनी अंडर एस्टिमेट करून त्यांना नाउमेद करू नका. चहावाल्याचा मुलगा जर पंतप्रधान होऊ शकत असेल तर तुम्ही सगळे त्यांच्यापेक्षा सुस्थितीत आहात. काहीही शक्य आहे, काही. आणि सद्गुरू म्हणतात आपली सगळी ताकद विचारात आहे. आपल्या विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. चांगल्या विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. त्यामुळे आज एकच प्रतिज्ञा करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असला पाहिजे. तुम्हाला जर मी आता सांगितलं तुमच्या खांद्यावर धुरळ आहे असं जर एखाद्याला सांगितलं ते काय म्हणतील? असं म्हणतील का? सांगा आधी लेफ्टला आहे का राईटला आहे? ते काय करतील? लगेच फडफडफड दोन्ही खांदे झटकतील. तसं मनात येणार आहे का वाईट विचार? येणार. निगेटिव्ह येणार. काळजी चिंता वाटणार. पण त्याला जास्त वेळ तिथे थांबून देऊ नका. कारण तो जर बहिर्मनातला विचार अंतर्मनात गेला तर अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी जोडलेलं असल्यामुळे त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे आणि ते तुमच्या जीवनात साकार करतं. म्हणून सद्गुरूंचं हे ज्ञान मिळाल्यानंतर माझ्या 11वीतल्या मुलाला मी सकाळी झोपेतनं उठवताना हाक मारायला लागलो, कमिशनर उठा, कलेक्टर उठा. एका बाजूने प्रयत्न आहे आणि एका बाजूने देवाने बनवलेल्या कॉम्प्युटरला केलेलं फिडिंग आहे. माझी बायको आणि आम्ही आयनॉक्स थिएटर कॅम्पात आहे, तिकडं पिक्चरला जाताना सेंट्रल बिल्डिंगच्या समोर कमिशनरचं ऑफिस दिसल्यानंतर ती मला म्हणायची गाडीतून, हे वैभवचं ऑफिस. फिडिंग आहे, हे फिडिंग आहे. कल्पना आणि भावना यांचं खतपाणी जर मिळालं तर तुमची इच्छा, तुमची आशा, तुमची महत्वाकांक्षा, जे काय तुम्ही मनात धराल ते तुमच्या एकदा अंतर्मनात पोचलं रे पोचलं. तुम्ही आता कोर्स करून आलेले लोक आहात, तुम्हाला हे सायन्स कळलेलं असेल मनाचं सुद्धा. तर अंतर्मन आकाश पाताळ एक करून सोडेल पण ती गोष्ट घडून आणतं. पण सगळ्यात वाईट खोड आपल्याला अशी लागली, निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत आपलं एकमत होतं आणि बहिर्मनातून ते अंतर्मनात सहज पोचतं. एखाद्या माणसाने कांदा भजी जरा 2 प्लेट हाणल्या असल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर असं दुखायला लागलं की त्याच्या मनात असं कधी येणार नाही की कालच्या कांदा भाज्याचा हा परिणाम आहे. 40च्या पुढे वय असेल तर त्याला वाटणार बहुतेक आटपत आलंय, वाटतं जवळ आलंय. म्हणजे काय? आणि कल्पनेने तुझा जाऊन ॲडमिट सुद्धा होणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, निगेटिव्ह विचारांना जरासुद्धा थारा द्यायचा नाही. आणि ही विश्वप्रार्थना काय सांगते? हे ईश्वरा, हृदयस्थ ईश्वर. कारण भगवद्गीतेने सांगितलं ईश्वर तुमच्या हृदयात आहे, बाहेर नाही. बाहेर प्रतीक आहे, आपण प्रत्यक्ष आहोत. शरीराकडे बघितल्यावर चमत्कार तुमच्या लक्षात येईल. मेंदूची कॉपी करतोय कॉम्प्युटर पण त्याला जमत नाही, त्याची लिमिटेशन्स आहेत. हा मेंदू एकावर 14 शून्य टाकल्यावर जी संख्या होते तेवढ्या मेंदूत सेल्स आहेत. आणि व्यसन करू नका, कारण मेंदूतल्या सेलला रिप्लेसमेंट नाही. बाकीच्या पेशी बदलतात, नव्या होतात, पहिल्या मृत होतात, नवीन पेशी तयार होतात. मेंदूतल्या पेशी बदलल्या जात नाहीत. एक विस्कीचा पेग 5000 सेल्स मारतो मेंदूतल्या. इतकी ताकद अल्कोहोलमध्ये आणि त्या निकोटीनमध्ये, तंबाखूतल्या निकोटीनमध्ये आणि अल्कोहोलमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे. म्हणजे विषारी ताकद अशी आहे की एका वेळेला 5000 सेल्स मरतात. दुसरं, ज्या वेळेला माणूस निगेटिव्ह थिंकिंग करतो, काळजी, चिंता, भीती, निराशा, त्यावेळेला एक सेल्स डॅमेज होतात. आतून आपण डॅमेज होतो हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं फक्त मी एक वेळ म्हणतो बड्या मारलेलं चालतील, पण काय कमीपणा घेऊन बघा ना तुम्ही एखाद्या माणसाला कुणाला जेवायला बोलवायचं असलं कसे बोलवतात ऐकले का? या ना गरिबाच्या घरी जेवायला. आता शब्दच असे तर मग श्रीमंत व्हायचा काय प्रश्न आला? बरोबर ना? गरिबाकडे जेवायला आणि भाजी भाकरी करणार तर छान पुरणपोळी, पण म्हणताना काय म्हणणार? या गरिबाकडे जेवायला. नाही, कमीपणा घेतलेला बरा असतो. चूक. बडोदा संस्थांना दत्तक पाहिजे होता. संस्थानिकाला मुलबाळ नसल्यामुळे दत्तक पाहिजे होता. दौंडी पिटवली आणि मुलं बोलावली. मुलं राजवाड्यात जायला घाबरत होती. तर काय केलं त्यांनी?
मुलांच्या आयांना वडिलांना सांगितलं की आम्ही त्याला काहीतरी तिथं गिफ्ट देणार आहोत. मग आयांनी पाठवलं, तुला तिथं चॉकलेट मिळेल, तुला नवीन कपडे मिळतील. पोर आली, रांग लागली होती अक्षरशः. प्रत्येक रांगेतल्या मुलाला प्रश्न विचारला कमिटीने, तू कशाला आला इथे बाळा? तो म्हणायचा, मी ना, मला इथं ड्रेस देणार आहेत, मला इथं चॉकलेट देणार आहेत. आता राजवाडा असतो, भरभरून द्यायचे आणि पुढे पाठवायचे. एक मुलगा 9 वर्षाचा समोर आला, खांद्यावर शर्ट फाटला होता, तो सुद्धा त्यांनी सरळ केला, कॉलर ताट केली आणि ताट मानेने त्यांच्या समोर उभा राहिला. आणि त्याला ज्या वेळेला विचारलं, बाळा तू इथे कशाला आलाय, त्यावेळेला तो म्हणला, मी इथं राजा व्हायला आलोय. त्या मुलाचं नाव सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानचा राजा. इफ यू वॉन्ट टू बी ए किंग, बिहेव लाईक किंग. आमचं कशाचं काय गेला काम. सद्गुरूंचा सत्कार 83व्या वर्षी झाला होता. त्यावेळेला ते म्हणले, आय एम 83 years यंग मॅन. मी पण तसले शब्द निगेटिव्ह कधी वापरत नाही. तेव्हापासून मी प्रश्न सुद्धा बदललाय. मी कोणालाही म्हणत नाही हाऊ ओल्ड, म्हणजे वय विचारायचा प्रसंग आला तर हाऊ ओल्ड आर यू असं मी कधीच म्हणत नाही, हाऊ यंग आर यू. आणि माझ्या बाबतीत सुद्धा सांगताना मी असंच सांगतो, नाऊ आय एम 67 years यंग. तुम्हाला माहिती आहे, मी एका सायकोलॉजिस्टचं हे ऐकलं होतं, त्यात त्यांनी सांगितलं होतं, माणसाचं वय किती असतं, तुम्ही जेवढं समजता तेवढं तुमचं वय असतं. मग 30शीत पण म्हातारा होऊ शकतो, आणि 80चा पण टकाटक असू शकतो, आणि 84चा पण प्रचारात उतरू शकतो, काही करू शकतं. बरोबर आहे ना? सांगण्याचा हेतू, आता बायोलॉजिकली फिजिकली तुमचं वय वाढत जाईल, त्यात नो डाऊट, तो निसर्गाचा नियम आहे. पण आपण समजतो तेवढं असतंय. मग आनंदी राहणं ही कला आहे. मी सांगितलं, मनासारख्या गोष्टी नाहीत घडणार. ॲक्सेप्टन्स ही कला आहे, त्याला योग्य आकार देता येणं ही कला आहे, प्रयत्नाने आपलं जीवन घडवणं ही कला आहे. ही कला आपल्याला शिकून घ्यायची. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल, आमचे कोर्सेस करा. जीवन 1 तासात मी तुमच्याशी किती बोलणार. जीवन विद्या मिशनचे कोर्सेस करा. सुखाची गॅरंटी आहे. कोणीच सुखाची गॅरंटी देत नाही. डॉक्टर पेशंटची गॅरंटी देत नाही, वकील केसची गॅरंटी देत नाही, फक्त म्हणतात आम्ही प्रयत्न करतो. पण जीवन विद्या सुखाची गॅरंटी देते. हे सगळे जे बसलेले नामधारक आहेत ना, कराडहून आलेत, सांगलीहून आलेत, किंवा आता प्रकाश भाऊ समजू ह्याचे मेंबरच आहेत आता जीवन विद्येचे, मारुती माळी आहेत, दिगंबर जगताप आहेत. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. लोक अक्षरशः, एक उदाहरण देतो तुम्हाला, आता हडपसरचं ताजं उदाहरण. एक मुलगा छोट्या फ्लॅटमध्ये राहतोय, जीवन विद्येचा तरुण नामधारक, आणि समोरच्या कॉलनीमध्ये एक रो हाऊस विकायला निघाले. मी आता नाव सांगत नाही कारण तुमच्या रेकॉर्डमध्ये परत आणखीन, पण मी तुम्हाला व्यक्तिगत त्या व्यक्तीला भेटून देऊ शकतो. रो हाऊसची किंमत सांगितली 65 लाख रुपये. ह्याची कपॅसिटी फक्त 45 लाखाची आहे. म्हणजे फरक किती आला? 20 लाखांचा. आता विक्रीला निघालं हे कळल्यामुळे तिथं बघायला गेला. अद्भुत आहे अनुभव, अद्भुत. तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि म्हणलं, काका रो हाऊस? हो म्हणले, विकायला काढले. पण म्हणले, काय तेरे बस की बात नाही आहे, कारण त्यांना ह्याची परिस्थिती माहिती आहे. तो म्हणला, मी माझ्यासाठी नाही बघत, मी माझ्या चुलत भावासाठी बघतोय, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो घेऊ शकेल. मग त्याला सांग म्हणले, आपली किंमत 65 लाख रुपये, काही निगोशिएशन नाही करायचं, आपल्याला विकायचं आहे. मग म्हटला व्हिडिओ काढतो आणि त्यांना पाठवतो. प्रत्येक रूममध्ये गेला आणि त्याचा व्हिडिओ काढला मोबाईलमध्ये, आणि प्रत्येक रूममध्ये काय म्हणत होता, सद्गुरू तुम्ही मला हे रो हाऊस दिल्याबद्दल थँक्यू. व्यवहार कुठल्या कुठे, ते काय म्हणतात ना, पाण्यात म्हैस. सद्गुरू तुम्ही मला हे रो हाऊस दिल्याबद्दल थँक्यू, असं प्रत्येक रूममध्ये म्हणत होता. घरी आला. आता मन करारे प्रसन्न या विषयामध्ये आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकवतो. आपल्या यशाचं दृश्य कल्पनेने कसं बघायचं हे तो पाहत होता. तर त्यांनी काय सुरू केलं, आपण डेली डायरी लिहितो ना आपली, त्याच्यामध्ये तो वरती स्वतःचं पूर्ण नाव टाकायचा आणि खाली पत्ता कोणता लिहायचा, समोरचा. त्या रो हाऊसचा पत्ता तो लिहायला सुरू, कारण त्याला सगळं माहित होतं ना, समोरच आहे, सगळं लिहायला लागलं. ज्या वेळेला तो बाहेरगावी जायचा त्यावेळेस बायकोला सांगायचा की आज मी बाहेरगावी चाललोय, आपण काही डायरी नेत नाही ना सोबत, तू पत्ता लिह, तुझ्याही अंतर्मनात गेलं पाहिजे, हा विचार अंतर्मनात गेला पाहिजे. 7-8 महिने गेल्यानंतर त्या गृहस्थांनी एक दिवस बोलावलं, किरण इकडे. अरे तुझा चुलत भाऊ बघायला येणार होता, रो हाऊस आला नाही. म्हणलं, काका विकलं नाही अजून? नाही विकलं. तो कसं काय आला नाही? नाही म्हणलं, त्याच्या कंपनीच्या जवळच त्यांनी घेतलं, विषय मिटून गेला. म्हणलं, अजून नाही विकलं? नाही. म्हणलं, काका मी सुद्धा तुम्हाला म्हणणार होतो, पण मला ही तुमची किंमत झेपत नाही हो. आता काकांची अडचण काय होती, व्यवस्था कशी असते बघा, परमेश्वरी व्यवस्था. पुढचा माणूस जो त्यांनी ज्याचा बंगला घेतला होता तो त्यांच्या मागे लागला होता, लवकर व्यवहार करा. मग त्यांनी ह्याला विचारलं
काय तुझी कपॅसिटी आहे, काय तू सांगत होता, किती देऊ शकशील तू? मला तुम्ही 65 सांगितले होते, माझ्याकडे 45च आहेत. कर तयारी म्हणले, करून टाकू आपण व्यवहार. कल्पना करा, त्या वास्तुशांतीला मीच गेलो होतो प्रवचन करायला. तिथे इतकी धूमधाममध्ये त्यांनी वास्तुशांत केली की मनातला विचार साकार होणं, एवढी आपल्या विचारात ताकद आहे. कारण ईश्वरी शक्तीच विचारांमध्ये आहे. विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की घरामध्ये सर्व सुखी होऊया हा मंत्र घरापासून सुरू करा. ग्रामीण भागात मी बघितलंय फार द्वेष मत्सर. दुसऱ्याचा 90 टन ऊस जर निघाला तर आपल्यालाच प्रॉब्लेम होतो. अंबानीने एक कारखाना अजून टाकला तर काही अडचण नसते, पण चुलत भावाचा जर 90 टन ॲव्हरेज बसलं तर त्रास होतो रात्री झोपताना सुद्धा. द्वेष काढून टाका, सगळ्यांचं भलं होऊ दे. आता तुम्ही ऐकलं ना, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. अरे जगामध्ये इतकी विपुलता केली परमेश्वराने, कोणालाही कमी पडणार नाही. दुसऱ्याला कितीही जरी मिळालं तरी तुमचं कमी होत नाही. म्हणून सद्गुरूंचा एक सुविचार आहे, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो माणूस, दुसऱ्यांना दुःख झाल्यावर ज्याला आनंद होतो तो राक्षस, आणि दुसऱ्यांना सुख झाल्यावर ज्याला स्वतःला आनंद होतो, इतरांच्या सुखाने सुद्धा आनंद होतो तो देव. मग आपण ठरवायचंय, आपण देव व्हायचं, दैत्य व्हायचं का मानव राहायचं, आपल्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पुन्हा एकदा प्रकाश भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांचं जीवन प्रकाशाप्रमाणे उजळून निघू दे. सोबतीला विजय नाव आहे म्हणल्यावर काय प्रश्न नाही, कुठं जाऊन अपयश यायचं काही कारणच नाहीये, बरोबर ना? नावालाच आपण जागायचंय, पहिले लक्षात ठेवा. आमच्या मारुतीने जशी नावाप्रमाणे झेप घेतली तशीच झेप आपल्याला घेता आली पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून डायरीतले शब्दच काढून टाका. इम्पॉसिबल, अवघड, डिफिकल्ट. काय काय लोकांना सहज बोलताना सवय लागली. प्रॉब्लेम आहे. अरे कसला प्रॉब्लेम आहे? सद्गुरू काय म्हणतात माहिती आहे का? आपल्याला एक, आपल्याकडं लहानपणापासून एक संस्कार झालाय, कभी खुशी कभी गम. असेच दिवस असतात, असंच जीवन असतं, असं एक आपल्यावर संस्कार झालाय. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या काय सांगते माहिती आहे? कभी खुशी कभी इससे भी ज्यादा खुशी. खुशी कमतरता पडायचं काही कारणच नाही. आणि परमेश्वराने आपल्या माध्यमातून जन्म घेतलाय. ते इंग्लिश फिलॉसॉफरचं स्टेटमेंट सांगून थांबतो. गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. God loves to express himself through you as harmony, peace, joy and abundance. This is the will of God or the tendency of life. याचा अर्थ काय? परमेश्वर आपल्या रूपाने प्रगट झालाय. हार्मनी, सुसंवाद, पीस, शांतता, जॉय, आनंद, ॲबंडन्स, समृद्धी, मुबलक सगळं असणं, ह्याच्यासाठीच त्यांनी जन्म घेतलाय. आणि पुढे तो काय म्हणतोय फिलॉसॉफर? हावेवर इफ यू सेटअप रेजिस्टन्स, रेजिस्ट करणे म्हणजे विरोध करणे, इफ यू सेटअप रेजिस्टन्स टू दिस फ्लो ऑफ लाईफ इन युअर माइंड, तर काय घडतं विरोध केल्यावर? दिस इमोशनल कंजेशन, भावनिक गुंता, निराशा, काळजी, भीती, दिस इमोशनल कंजेशन विल गेट स्नार्ड अप अँड विल कॉज ऑल टाइप्स ऑफ डिफिकल्टीज अँड कलॅमिटीज. म्हणून कधीही अडचण, अवघड, गरिबी, उच्चारच बंद करा. बायकांना सुद्धा, महिलांना सांगतो, आपल्या मुलांना अपशब्द वापरू नका. अभ्यास नाही केल्यावर भांडी घासावं लागतील, अभ्यास नाही केल्यावर हमाली करावं लागेल, असले क्लास 1चे अथॉरिटीज आताच देऊन ठेवू नका तुम्ही. तर काय करा, तू डॉक्टर होणार आहेस ना, अहो त्याचा ते काय म्हणतात, तुम्ही काय घालतात डॉक्टर लोक, ॲप्रन ना, बरोबर ना, ते स्टेथॉस्कोप अडकवलेला असा फोटो काढून ठेवा, लावा त्याच्या बेडरूममध्ये, त्याला रोज बघू द्या. फिडिंग आहे ते, गॉडमेड कॉम्प्युटरला केलेलं फिडिंग आहे. तो म्हणत असेल मला पोलीस अधिकारी व्हायचंय, युनिफॉर्ममध्ये त्याचा फोटो काढून घरात लावा, लोकांना हसायचं तर हसू द्या. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या ध्येयावर जेव्हा लोक हसतील तेव्हा समजायचं आपला मार्ग बरोबर आहे. नॉर्मल आयुष्य सगळेच जगतात, नॉर्मल आयुष्य सगळेच जगतात, आपल्याला स्पेशल आयुष्य जगायचंय. म्हणून आपण स्पेशलच असलं पाहिजे, आपले संकल्प स्पेशलच असले पाहिजे, आपली विचार करण्याची पद्धत सुद्धा स्पेशलच असली पाहिजे. आणि एकदा तुम्ही हे सुरू केलं ना शुभचिंतनाचं, आणि घरातल्या लोकांचं सुद्धा भलं, ड्रायव्हर असेल गाडीचा, शेतातला काय म्हणूया कामगार असेल, कारखान्यातला कामगार असेल, दुकानातला कामगार असेल, तुमच्या केमिस्टच्या, सगळ्यांच्यामुळे आपलं जीवन चाललंय हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यांच्या प्रती थँकफुल राहायचं. थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बून्स अँड बाउंटीज. कृतज्ञता हे सगळ्यात मोठं पुण्य हे लक्षात ठेवा. सगळ्यांच्या विषयी कृतज्ञ राहा आणि सारखं म्हणत राहा, थँक्यू थँक्यू थँक्यू. मनाला सवयच करा आणि तुमच्या जीवनात
24 मे तारीख लिहून ठेवा आणि 6 महिन्यात काय चमत्कार घडतोय ना कॅलेंडरवर लिहून ठेवा. गॅरंटी देतो व्यासपीठावर येऊन बोलायचं बंद करील. सद्गुरू तर एवढं चॅलेंज देत आहेत, आता तुम्ही जर ऐकलं ना 3 दिवस शुभचिंतन करून बघा म्हणले, काय घडतंय बघा, चमत्कार घडेल. 3 दिवस 72 तास ICU मध्ये असतात ना लोक 72 तास, तसं 72 तास शुभचिंतन करून बघा आणि तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतोय ते बघा. एवढं बोलतो. पुन्हा एकदा सगळ्यांना हा प्रकाश भाऊंना शुभेच्छा देतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय सद्गुरू, जय जीवन विद्या.